आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। 10व्या ग्लोबल कोकण महोत्सवाला आजपासून सुरुवात। प्रथमच डोंबिवलीत होणाऱ्या ग्लोबल कोकण महोत्सवाचं आज अनौपचारिकरित्या शिंदे गटाचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून श्रीफळ वाढवले आणि हा ग्लोबल महोत्सव सुरू झाल्याची घोषणा केली। असे असले तरी देखील खासदारांकडून या सोहळ्याचं औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात येईल असं वक्तव्य गोपाळ लांडगे यांनी यावेळी केले। यावेळी गोपाळ लांडगे यांच्यासहित उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे सहित पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। ग्लोबल कोकण महोत्सव याची पूर्वतयारी पाहण्यासाठी आणि याचा खऱ्या अर्थाने उद्घाटन मुख्यमंत्री साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे हे उद्या आल्यानंतर होईल। या महोत्सवाचे जे अनेक पैलू आहेत, अनेक भाग आहेत, त्याची पूर्वतयारी पाहण्यासाठी आम्ही येथे सर्व आलेलो आहोत। जवळजवळ सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि लोकांचा आग्रह आणि लोकांची जी इच्छा आहे त्याप्रमाणे लोक हे पाहण्यासाठी येत आहेत। ग्लोबल कोकण महोत्सवचा उद्देशच आहे की कोकणाचा विकास कशा प्रकारे होऊ शकतो, कोकणाचा विकास करण्यासाठी काय काय केलं पाहिजे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाचंही सहकार्य आहेच। आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कोकण प्रतिष्ठान निर्माण केलेलं आहे आणि त्याचं कामकाज नियुक्ती झालेली आहे आणि त्याचं कामकाज लवकरच जोमाने सुरू होऊन कोकणाचा प्राधिकरणाच्या माध्यमातून निश्चितपणे विकास होईल। या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळापासून तर अगदी ताराबाई यांच्यापर्यंत आणि पेशव्यांपर्यंतचा इतिहास येथे सांगितला जाणारे व्याख्यानांच्या माध्यमातून, महानाट्याच्या माध्यमातून आणि चित्रफितीद्वारे इतिहास सांगितला जाणारे खास करून शिक्षक, विद्यार्थी आणि नवतरुणांनी हे पाहावं याकरता हा सगळा प्रयत्न सुरू आहे। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।